नमस्कार. तर मी आहे ना क्लिनिंगसाठी हा एक ब्रश ऑर्डर केला होता. तर हा जो ब्रश आहे ना, हा ऑल इन वन काम करतो. म्हणजे काचेसाठी, त्याच्यानंतर आपल्या ज्या खिडक्या आहेत, मेन म्हणजे आपल्या जाळ्यांसाठी खूप छान वर्क करतं. तर हे मी ऑलरेडी वापरलेलं आहे 1-2दा. तर म्हटलं आत्ता तुमच्यासोबत याचे जे रिव्ह्यूज आहेत ते शेअर करावे आणि रिझल्ट देखील तुमच्यासमोरच दाखवते मी. तर याच्या मागे आहे ना, असं आपल्याला वायपर दिलेला आहे आणि पुढे जी मेश दिलेली आहे ना, जो कपडा आहे ना, तो असा मेशसारखा कपडा आहे. म्हणजे क्लीन केला ना की परत व्यवस्थित स्वच्छ होतो. तर हा जो कपडा आहे ना, हा थोडाफार स्पंजसारखा आहे. म्हणजे क्लिनिंगसाठी मला तरी हे जे वायपर आहे ना ते परफेक्ट वाटलं. तर आता मी आहे ना तुम्हाला हा यूज करून दाखवते. याला एक्सटेंड करण्यासाठी म्हणजे वरती वगैरे आपल्या जिथे हात पोचत नाही आहे तिथे जर आपल्याला काही क्लिनिंग करायची असेल ना, तर ह्याला एक्सटेंडेबल रॉड पण दिलेली आहे. तर ती अशा पद्धतीने फिक्स करायची. तर हा ब्रश आहे ना, मी फक्त एकाच गोष्टीसाठी ऑर्डर केला होता, पण हा 3 इन 1 असेल असं मला वाटलं नव्हतं. तर मेन म्हणजे आपल्या ज्या खिडक्यांच्या जाळ्या आहेत ना, त्याला मला परफेक्ट असा ब्रश मिळत नव्हता. सगळी धूळ आहे ना त्या जाळ्यांवरची, ती इकडे तिकडे पसरायची आणि इकडे तिकडे पडत होती. तर हा जो ब्रश आहे ना, हा इतका परफेक्टली काम करतोय. तर हा ब्रश आहे ना, हा ओला सुका आपल्याला जसा वापरायचा तशा पद्धतीने आपण वापरू शकतो आणि इतका लवकर सुकतोय ना हा, म्हणजे अर्धा एक तासामध्येच जो कपडा आहे ना तो सुकून जातो. तर आत्ता इथे आहे ना, मी ही जी मेश आहे ना ती क्लीन करून दाखवते तुम्हाला. तर हा जो ब्रश आहे ना, हा मी बिलकुल पण ओला केलेला नाही आहे, पूर्ण ड्राय असा आहे. आणि जर तुम्ही नीट बघितलंत ना, तर जाळीवरची जी धूळ आहे ना ती ब्रशला आणि पूर्ण जी धूळ आहे ना ती बाहेर फेकली गेलेली आहे. म्हणजे घरामध्ये ह्याची जी धूळ आहे ना ती बिलकुल पण येणार नाही. थोडीफार अमाऊंटमध्ये असेल, पण खूप जास्त धूळ इकडे तिकडे पसरणार नाही. अशी पूर्ण जी धूळ आहे ना ती बाहेर गेलेली आहे. आणि तुम्ही ब्रश देखील बघू शकताय किती खराब झालेला आहे. म्हणजे एवढी धूळ आपल्या जाळ्यांवरती असते, पण आपल्याला ती विजिबल होत नाही. पण जर आपण जवळून बघितलं ना, आपल्या खिडक्यांच्या जाळ्या खूप खराब झालेल्या असतात. आता हा ब्रश आहे ना, हा मी थोडासा ओला केला आहे आणि तुम्हाला पुसून दाखवते. सगळी जी धूळ आहे ना अजून जी जाळीवरती होती ती सगळी बाहेरच्या बाहेर जाते आहे. आणि आपली जी जाळी आहे ना ती इतकी स्वच्छ निघते. काही डाग असतील हातांचे वगैरे ते देखील या ब्रशनी ना व्यवस्थित निघालेत. तर आपण जर खूप पाणी टाकून वगैरे जर जाळी साफ केली ना, तर हा जो मागचा वायपर आहे ना, त्या वायपरने ती जे काही पाणी असेल ना ते आपण व्यवस्थित काढू शकतो. तो ब्रश आहे ना आता मी धुवून घेते आणि धुतल्यावरती आहे ना सगळी जी काही धूळ त्याच्यावरती आहे ना ती सगळी काही निघून जाते. स्वच्छ होतोय परत ब्रश वापरायला. आणि इतका छोटा आहे ना, तर आपल्या खिडक्यांना जर आपण ग्रिल वगैरे लावतो तर ग्रिलमधून वगैरे देखील आपण ह्याला व्यवस्थित क्लीन करू शकतो. तर माझी जी हॉलची जी खिडकी आहे ना त्याला ग्रिल आहे. तर तिथून देखील मी ट्राय केलं क्लीन करायचं, तर व्यवस्थित क्लीन होत आहे. बाहेरच्या बाहेर सगळी जी धूळ आहे ना ती चालली आहे. तर बघा एका खिडकीवरच्या जाळीवर किती सारी धूळ होती. सगळी ती पाण्यामध्ये दिसते आपल्याला आणि ब्रश देखील व्यवस्थित आता साफ होतोय. त्यानंतर अजून एका महत्त्वाच्या कामासाठी हा ब्रश आहे ना खूप कामी आलेला आहे. तर आता मी कूलिंग वगैरे कधी काही विकत घेणार नाही आहे, कारण हा जो मिरर आहे म्हणजे सगळ्या मिररसाठी हा जो ब्रश आहे ना तो परफेक्ट काम करतो. तर मी फक्त ब्रशवरती आहे ना थोडंसं हँडवॉश लिक्विड घेतलं आहे आणि या ब्रशने आहे ना व्यवस्थित मी क्लीन करून घेते. आणि मागचा जो वायपर आहे ना त्याच्याने हे सगळं जे पाणी आहे, हा जो सगळा फोम आहे तो व्यवस्थित निघून जाणार आहे. तर मी आहे ना तुम्हाला दाखवते. म्हणजे आपण जो कूलिंग वगैरे मिररसाठी वापरतो ना, तर तो आपल्याला एका कपड्याने वगैरे किंवा पेपरने आपण पुसतो. तर आता त्याची काहीच गरज पडणार नाही आहे. फक्त क्लीन करून हा वायपरने जे काही पाणी आहे किंवा हा जो फोम आहे तो व्यवस्थित निघतो आणि काच इतकी स्वच्छ निघत होती.
तर रिझल्ट बघा तुमच्या समोरच आहे. काच इतकी छान आणि इतकी स्वच्छ झाली होती. नाहीतर जनरली कोलिनने जर आपण जास्त थोडाफार कोलिन घेतला ना तर काचेवरती अशा लाईन्स येतात, तर त्या बिलकुल पण चांगल्या दिसत नाहीत. आणि हा जो मोठा मिरर आहे ना माझा घरामधला, हा खूप मोठा मिरर आहे. तर तो क्लीन करण्यासाठी मला हा जो ब्रश आहे ना तो परफेक्ट काम करतो आहे. तर मेन हे जे आरसे आहेत ना, हे मी क्लीन केलेले आहेत. आणि त्यानंतर खिडकी जी होती ना क्लीन करायची, ती मी आरुषला काम लावलं आणि त्याने इतका व्यवस्थित केला आणि एकदम ईझी आहे वापरण्यासाठी. म्हणजे मुलांना देखील असं काहीतरी वेगळं दिलं ना आणि आपण त्यांच्याकडून काहीतरी त्यांना बिझी ठेवलं ना, तर ते देखील करतात. त्यांना देखील थोडीफार सवय झाली पाहिजे घरातल्या कामांची. तर खिडक्या पण त्यांनी साफ केलेल्या आहेत. आणि इथे बघा मिररवरती काही स्पृहाचे वगैरे असे हात असतात, ती काही कलर करते. तर ते देखील याच्याने एकदम व्यवस्थित निघालेले आहेत. इथे देखील मी फक्त हँडवॉश लिक्विडच घेतलेलं आहे ब्रशवरती. तर हा जो ब्रश आहे ना, हा मी काहीतरी 250 रुपयाला घेतलेला आहे. ॲमेझॉनवरून ऑर्डर केलेला आहे. खूप दिवस झालं ऑर्डर केलेलं आहे. आणि मी तुमच्यासोबत म्हणजे सगळं काही ट्राईड आणि टेस्टेडच प्रॉडक्ट शेअर करायचा असा विचार केलेला आहे. तर तुम्ही घाण बघू शकता या एकाच मिररवरची किती होती. तर पर्सनली प्रॉडक्ट मला खूप आवडला, म्हणून म्हटलं तुमच्यासोबत देखील शेअर करावं. तर काय झालं आहे, क्लिनिंगचे जे काही व्लॉग्स आहेत ना, ते तुम्हा लोकांना आवडत नाही असं मला वाटतं. त्याच्यामुळे मी जास्त काही शूट केलं नाही. जेवढं थोडंफार शूट केलं ते तुमच्यासोबत शेअर केलं. तर म्हटलं सोबत एखादी रेसिपी तुमच्यासोबत शेअर करावी. तर जर चपात्या वगैरे काही आपल्या राहत असतील ना, सकाळी बनवलेल्या काही चपात्या असतील ना, तर त्यासाठी एकदम परफेक्ट, मुलं देखील खूप आवडीने खातील, एकाच्या जागेवरती 2 जातील, अशी मी एक रेसिपी तुमच्यासोबत शेअर करते. तर इथे आहे ना मी चपातीचे टॅकोज बनवते आहे. तर टॅकोज बघा बाहेर इतके महाग असतात, तर तेच जर आपण घरामध्ये बनवलं ना, तर लिटरली म्हणजे शिळ्या चपातीचे देखील बनवू शकतो. तर मी शिळ्या चपातीचे नाही बनवले, तुमच्यासोबत शेअर करावं म्हणून म्हटलं आज सांगावं. आणि आज मला आहे ना भाजी बिलकुल बनवायची नव्हती, तर म्हटलं चला आपण टॅकोज बनवूया. तर इथे बघा मी अंडे उकडलेले टाकलेले आहेत. तुम्ही याच्या जागेवरती पनीर देखील ॲड करू शकता. तर मी इथे एक फ्राय करून घेतलेलं आहे अंडं आणि एक बॉईल केलेलं अंडं टाकलेलं आहे. आणि ज्या काही भाज्या आपल्याला वाटतात की मुलांनी खाव्या, लेटस तर मला खूप आवडतं पर्सनली, तर मी म्हटलं लेटस तर मी टाकतेच, बर्गरमध्ये वगैरे असतोच. तर याच्यामध्ये देखील मी ॲड केलेला आहे थोडासा कांदा, त्याच्यानंतर आपले जे स्प्रेड्स आहेत ते टाकलेले आहेत. आणि याचा मस्त असा टॅको बनवलेला आहे. बटर तुम्हाला ॲड करायचं असेल तर तुम्ही करू शकता, नाही केलात तरी देखील चालेल. तर असे मस्त असे जे टॅकोज आहेत ना, ते आपण घरी देखील बनवू शकतो. थोडंफार डोकं लावलं ना, तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत ना घरामध्ये शिळ्या राहणार नाहीत. आणि आपल्याला माहिती आहे की आपण जेव्हा जास्त काही बनवतो ना, तेव्हा टाकून देखील द्यायची इच्छा होत नाही. तर अशा पद्धतीचं टॅको तुम्ही घरी देखील ट्राय करू शकता. जर तुमच्याकडे लेटस नसेल तर तुम्ही पालक टाकू शकता. खूप छान असा टॅको लागतो. आणि आपल्याला माहिती आहे मुलांना चीज किती आवडतं, तर आपण चीज अशा पद्धतीमध्ये टाकू शकतो. मुलांना बाहेरचं काही खावंसं वाटत नसेल किंवा आणायचं नसेल ना, तर तुम्ही अशा पद्धतीने टॅकोज बनवू शकता. जर कधी भाजी बनवायची नसेल, माझ्यासारखं म्हणजे कंटाळा आला असेल, तर तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करू शकता. तर इथे मी थोडासा तव्यामध्ये बटर टाकला आणि दोन्ही बाजूनी छान असं शेकवून घेते. बटर छान मेल्ट होण्यासाठी आहे ना, बारीक गॅसवरती टॅकोजना तव्यावरती तुम्ही म्हणजे परतू शकता, छान होतात ते. किंवा कधीतरी आपल्याला जर भाजी वगैरे घरामध्ये राहिली आहे आणि खायची इच्छा होत नसेल ना, तर अशा पद्धतीने तुम्ही तीच भाजी जी आहे ना, ती या टॅकोमध्ये टाकून थोडंसं मेयोनीज, चीज वगैरे टाकलंत ना, तरी देखील हे खूप छान लागतं. त्यासोबत आपली जी भाजी आहे ना, ती अजून छान लागते.
तर चला असाच हा छोटासा व्लॉग आहे ना तो मी इथे सेंड करते. आय होप तुम्हाला माझी आजची जी व्हिडिओ आहे ती आवडली असेल. व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा आणि तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. भेटूया अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. टेक केअर अँड बाय.